इचलकरंजी शहर व परिसरातील बेकरी, हॉटेल, धाबे, खाद्यतेल उत्पादक, पान शॉप तसेच दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनाची सखोल तपासणी करून भेसळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनरल लेबर युनियनने प्रांताधिकारी व अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात अनेक ठिकाणी तळलेले व तेलकट पदार्थ साध्या प्लास्टिक पिशवीमध्ये साठवून विक्रीस ठेवले जात असल्याने नागरिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। अलीकडेच पनीर निर्मिती कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर शहरातील इतर खाद्य व्यावसायिकांचीही तपासणी करण्याची गरज असल्याचे युनियनने म्हटले आहे। बेकरी, हॉटेल, खाद्यतेल डेपो, मावा विक्रेते, कृत्रिमरित्या पिकविलेली फळे आणि दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। प्रांताधिकारी कार्यालयातील राजाराम आर्गे यांनी आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले। यावेळी कॉम्रेड आनंदा गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। इचलकरंजी व शहर परिसरामध्ये कामगार वस्ती प्रचंड आहे। त्या कामगार वस्तीमध्ये पावलोपावली बेकरी आहेत व दुग्धजन्य पदार्थ त्या बेकरीमध्ये तयार होतात। मात्र हे दुग्धजन्य पदार्थ खरोखर ओरिजिनल आहेत का, त्यामध्ये भेसळ आहे याची चौकशी करावी। या संदर्भात याचबरोबर जी नैसर्गिक फळे पिकवली जात नाहीत, अनेक फळांना कृत्रिम पद्धतीने पिकवली जातात, त्याचा परिणाम इथल्या लहान मुलांनी किंवा इथल्या आरोग्यावर होतो। ते होऊ नये यासाठी इथल्या प्रांताधिकाऱ्यांना व मुंडे साहेबांना निवेदन देऊन याच्या इथल्या बेकरीतील दुग्धजन्य पदार्थातील व ऑइल डेपो या ऑइल डेपोवर चौकशी करावी अशी मागणी जनरल लेबर युनियनच्या वतीने आज आम्ही करण्यात आली।